सद्गुरु जोग महाराज की जय। आनंदाश्रम स्वामी महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीधीश परमात्मा आणि सर्व संतांचे मांदियाळी यांच्या अकारण करून अहेतुकी असीम अशा अनुकंपेमुळे अनुग्रहाने आपण पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तटाकावर साक्षात भगवान श्री सिद्धेश्वर महाराजांच्या सानिध्यात ज्ञानोबारायांच्या प्रांगणात ज्ञानोबारायांच्याच अंकावर विराजमान होऊन ज्ञानोबारायांच्याच मुखारविंदातून आविर्भूत झालेली प्रस्फुटित झालेली ही अभंग गाथा अभंगवाणी, त्याचा आपण क्रमशः ज्ञानोबारायांच्याच कृपेने चिंतन मनन श्रवण अभंग आहे। गायीचे रूपक प्रकरण आणि त्याच्यातील हा अंतिम शेवटचा क्रमांकाचा अभंग आहे। 848 क्रमांकाचा अभंग आहे। आगरीचे क्षीर सागरी पहिले डोंगरी, दुबते गाय रे दोहो जाणे त्याचे दुबते जेवी त्याची मेली माय रे। या अभंगातील प्रथम चरणाचा विचार आपण करीत आहोत। माऊलींनी गायीच्या रूपकाच्या माध्यमातून परमात्म स्वरूपाचं दर्शन, परमात्म स्वरूपाचं वास्तविक स्वरूपाचं प्रतिपादन, त्यानंतर त्या परमात्म्याच्या ठिकाणी असणारी भक्तवत्सलता, त्या भक्तवत्सलतेचं माऊली प्रतिपादन करतात। आपल्या भक्तावर असलेलं प्रेम, त्याचबरोबर जसं भगवान परमात्म्याने आपल्या अवताराचं प्रयोजन सांगत असतेवेळी परित्राणाय साधूनाम, परित्राण अर्थात रक्षण, साधूंचं संरक्षण आणि दुष्टांचं भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाची संहारी, दुष्टांचा संहार, याप्रमाणे भगवंताने जो काही आपल्या अवताराचं प्रयोजन कथन केलेलं आहे त्याचं देखील माऊली या ठिकाणी भगवंताचं निर्गुण निर्विकार असणारं जे स्वरूप, निर्गुण निराकार, त्यानंतर सगुण निराकार असणाऱ्या स्वरूपाचंही प्रतिपादन गायकीच्या रूपकाच्या माध्यमातून केलं। आपण पाहत आलेलो आहोत 3-4 अभंगाच्या माध्यमातून हिरण्यगर्भात्मक समष्टी सूक्ष्म शरीराभिमानी असणारा जो हिरण्यगर्भ ब्रह्मदेव, सर्व जीव घनात्मक असणारा जो हिरण्यगर्भ, त्याचंही माऊलीने या ठिकाणी गायीच्या रूपकाच्या माध्यमातून वर्णन केलं। त्याच्यानंतर विराट स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं वर्णन, व्यापक असणाऱ्या स्थूल समष्टी शरीराभिमानी असणाऱ्या विराटाचं वर्णन, त्यानंतर वेष्टीमध्ये असणाऱ्या तेजस, त्याच्या सापेक्ष असणारे हे जे तेजस असेल, विश्व तेजस, त्यानंतर प्राज्ञ, यांचंही त्याच्याद्वारा आपण ग्रहण करू शकतो। वास्तविक परमात्मा एकच आहे, परंतु ह्या एकम सद विप्रा बहुधा वदंती, वस्तुतः परमात्मा एकच आहे, परंतु हे बाकी जे काही आपल्याला नानात्वाने प्रतीतीला येत आहे ते नानात्व देखील परमात्मरूपच आहे। या दृष्टीने माऊलीने त्या ठिकाणी गायीच्या रूपकाच्या माध्यमातून यांचं देखील वर्णन केलेलं आहे। माऊली म्हणतात, आगरीचे क्षीर सागरी पहिले डोंगरी, दुबते गाय रे दोहो जाणे त्याचे दुबते जेवी त्याचे मेली माय रे। या ठिकाणी देखील माऊली गायीच्या रूपकाच्या माध्यमातून परमात्म्याचा वास्तविक निर्गुण निर्विकार असणाऱ्या परमात्म्याचं वर्णन करतात। तो निर्गुण निर्विकार असणारा जो परमात्मा, सर्व तो परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, तर तो परमात्मा सर्वामध्ये आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व आहे,
तो परमात्मा सर्व रूप आहे, सर्वात्मा आहे आणि सर्वांच्या आतीत देखील तोच परमात्मा आहे. आणि त्याच्या ठिकाणी सर्वाचा जे सर्व ज्याला आपण म्हणतो त्याचा त्रैकालिक अत्यंत भाव देखील आहे. तो सर्वच्या भावाभावाचा अधिष्ठान आहे, भावाभावाचं प्रकाशक आहे. अशा प्रकारे परमात्मा जो आहे तो निरपेक्ष आहे. परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं नाम रूप संबंध जाती क्रिया भेद यांचा संबंध नाही. यांनी विवर्जित अशा प्रकारे परमात्म्याचं निरपेक्ष व्यापक असं स्वरूप आहे. याचंही माऊलींनी या ठिकाणी वर्णन केलं. आपण या चरणाचा विचार करून आलेलो आहोत. सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा जो क्षीरसागर, त्याच्याही पलीकडे, त्याच्याही आतीत, पलीकडे शब्दाचा देखील आपण अर्थाचा विचार केला. त्याच्याही पलीकडे एक डोंगर आहे. डोंगर कशाला म्हणायचं याचाही रूपकाच्या माध्यमातून विचार करत असतेवेळी तो देखील विचार केला. एक दुभती गाय आहे. ती गाय दूध कोणते देते? ही गाय परमात्मरूपी गाय ठीक आहे, दुभते, मग तिचं दूध कोणतं आहे हे देखील सांगावं लागेल दृष्टांतामध्ये. त्याचाही आपण विचार केला. दोहो जाणे त्याचे दुभते जेवी त्याची मेली मायरे. आणि त्या गायीचं दोहन करण्याचं, दोहन करणं म्हणजे काय त्या गायीचं, आणि ती गाय दूध देते, ते दूध कोणतं आहे? बरं, दोहन कुणालाही दोहन करता येतं का? नाही. त्याच्यासाठी देखील कुशल व्यक्ती असण्याची आवश्यकता आहे. मग ती कुशल व्यक्ती कोण याचाही विचार आपण केला. त्यानंतर मग आता दूध काढलेलं आहे, तिचं जे दुभतं आहे, तिचं जे दूध आहे, ते दूध कोणीतरी प्राशन करणारा असलाच पाहिजे. मग तो प्राशन करणारा कोण आहे? बरं, प्राशन केल्यानंतर ज्याप्रमाणे प्रत्येक घासाबरोबर भागवतामध्ये म्हटलं की तुष्टी पुष्टी क्षुधपायोन घासम, या सर्व 3 प्रकारच्या गोष्टी होतात. त्याला तुष्टी पुष्टी आणि क्षुधेचा नाश, क्षुधेची निवृत्ती, हे 3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याला घडत असतात. त्याप्रमाणे या दुग्धामृताचं पान केल्यानंतर त्याच्या ठिकाणी त्या दुधाचा परिणाम, त्याच्या ठिकाणी परिवर्तन काय होतं तर ते देखील या ठिकाणी माऊलींनी सांगितले. जेवी त्याची मेली मायरे. तो त्या दुभत्याचं दुधाचं जो सेवन करतो, त्या सेवनकर्त्याची माता, सेवन करणाऱ्याची जी आई आहे तिचं देहावसान होतं, ती मृत्यूला प्राप्त होते. जेवी त्याची मेली मायरे. मग हे कसं काय तर हे एक रूपकाच्या भाषेमध्ये सांगत आहेत. दुग्धामृत पान केल्यानंतर उलट त्याला तुष्टीपुष्टी क्षुधा निवृत्ती झाली पाहिजे, परंतु इथं तर, आणि समजा यदा कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी बाधक अशा प्रकारचे घटक असतील तर जो सेवन करतो त्याची हानी झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी तर जेवी त्याची मेली मायरे, याचा काय संबंध आहे, याचा काय अर्थ आहे, याचाही थोडक्यात आपण विचार केला. याचा थोडक्यात अर्थ आपण विचार करून चाललेलो आहोत. पुन्हा एकदा पहा. जेवी त्याची मेली मायरे म्हणजे या संपूर्ण जगताचं कारण, संसार दुःखाला कारण जर कोण असेल तर ती म्हणजे माया संज्ञक, त्याला किंवा प्रकृती असं देखील म्हटलं जातं, माया असं देखील म्हटलं जातं वेदांतामध्ये. ती माया संज्ञक जी एक वस्तू आहे, वास्तविक ती वस्तू नाही. त्याला सत म्हणता येत नाही, त्याला असत म्हणता येत नाही, त्याला सदसद म्हणता येत नाही. मग कशा आहे ती? सदसद विलक्षण अनिर्वचनीय माया, अघटित घटना पटीयसी माया. अशा प्रकारची जी माया आहे ती माया, त्यालाच तुम्ही वेगवेगळ्या शास्त्रकारांनी त्याला प्रकृती म्हटलं, प्रधान म्हटलं, ती चित्तशक्ती कोणी त्याला म्हटलं. ती अशा प्रकारची जी शक्ती आहे, माया आहे, ती माया या दुग्धामृताचं पान केल्यानंतर ती माया निवृत्त होते. म्हणजे काय? हे दुग्धामृत कोणतं आहे तर ज्ञानामृत आहे. हे ज्ञानरूपी अमृत जे आहे त्याचं प्राशन एकदा का केलं की त्याचं प्राशन केल्यानंतर त्या प्राशनकर्त्याची माया निवृत्त होते. निवृत्त होते म्हणजे काय? ते निवृत्त पदाचा अर्थाचं देखील आपण विचार परवा करून आलो. निवृत्त होते म्हणजे ज्याची अविद्या निवृत्त झाली किंवा ज्याची माया निवृत्त झाली त्याच्या जीवनामध्ये त्या मायेच्या निवृत्तीचा अनुभव येत नाही. म्हणजे हे कसं काय तर माया निवृत्ती या शब्दाचा पारिभाषिक अर्थ आहे. व्यवहारामध्ये जसं आपण त्या शब्दांचा प्रयोग करतो, शब्द तेच जरी असले, व्यवहारातीलच शब्द जरी असले तरी देखील ते वेदांतातील त्याचा एक विशिष्ट अर्थ आहे, तो पारिभाषिक अर्थ आहे. निवृत्ती शब्दाचा अर्थ वेदांतामध्ये बाध असा आहे. जेवित्याची मेली मायरे, जेवण करणाऱ्याची, ते प्राशन करणाऱ्याची, दूध प्राशन करणाऱ्याची माता जी आहे ती
मृत होते म्हणजे काय, तिचा बाध होतो. म्हणजेच काय, तिच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. म्हणजे काय तर प्रतीतिकाली प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय. माया आणि मायेचं माया तर प्रतीतीला येत नाही, माया तर कार्यानुमेया आहे, कार्यावरून तिची कल्पना केली गेलेली आहे. मग ती जे माया आणि मायेचं कार्य हे प्रतीतीला येतं आपल्याला, परंतु प्रतीतीला जरी येत असलं तरी देखील प्रतीतिकाली देखील त्याच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय पूर्वी नव्हतं, नंतर नाही. आणि आता जेव्हा प्रतीतीला येत आहे, दृश्याचे वेळे दृश्य द्रष्टुत्वा वेगळे वस्तुमात्र निहाळे आपणापाशी, हे जसं माऊली चांगदेव 65 म्हणतात, त्याप्रमाणे दृश्याची जेव्हा प्रतीती आपल्याला येत आहे, त्या प्रतीती कालामध्ये देखील ते दृश्य नाही. अशा प्रकारे नासीन नास्ती न भविष्यती, अविद्या पूर्वी नव्हती, आता नाही, पुढे नसणार. अशा प्रकारे अविद्येविषयीच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा जो निश्चय, त्यालाच बाध निश्चय असं म्हणतात, त्यालाच या ठिकाणी निवृत्ती असं म्हणतात. आणि त्यालाच या ठिकाणी जेवित्याची मेली मायरे असं म्हटलेलं आहे. अर्थातच हे दुग्धामृत, हे ज्ञानामृत ज्याने प्राशन केलं, त्याच्या जीवनामध्ये ही माया जी आहे ती माया राहत नाही, माया निवृत्त होऊन जाते. कान्नो पाहले रे नवल विपरीत कैसे, जाणत्या नेणता झांसा पै चतुरा लागले पिशी. ठीक आहे, अविद्या निवृत्त झाली. वास्तविक जसं ह्या दोन्ही गोष्टी युगपत घडतात. कोणत्या दोन्ही गोष्टी युगपत घडतात तर अविद्या निवृत्ती आणि परमात्म्याची प्राप्ती. वस्तुतः हे दोन गोष्टी नाहीत. परमात्म्याचं दर्शन म्हणा, साक्षात्कार म्हणा, ह्या दोन गोष्टी वस्तुतः नाहीत. वस्तुतः परमात्म्याचा साक्षात्कार, जसं या ठिकाणी आपण आता पाहिलं की निवृत्ती अर्थातच नित्य निवृत्तीचा निश्चय होतो. अविद्येची निवृत्ती होते म्हणजे काय होते तर अविद्येची निवृत्ती होते म्हणजे अविद्येच्या नित्य निवृत्तीचा निश्चय होतो. अविद्या ही नित्य निवृत्तच आहे. त्या अविद्येच्या निवृत्तीचा जो भ्रम किंवा अविद्येच्या अस्तित्वाचा जो भ्रम आहे तो भ्रम निवृत्त होतो. त्यालाच अविद्येची निवृत्ती असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये. वास्तविक त्याचा अर्थ आपल्याला पारिभाषिक जो अर्थ आहे तो न कळाल्यामुळे कधीकधी अविद्या निवृत्तीपेक्षा एखाद्याने विलक्षण अर्थ केला की अविद्येची निवृत्ती होत नाही, तर अविद्येच्या अस्तित्वाचा किंवा अविद्या आहे अशा प्रकारचा जो भ्रम होता त्या भ्रमाची निवृत्ती होते असं म्हटल्यानंतर वेदांतशास्त्रामध्ये ज्या ठिकाणी अविद्या निवृत्ती अशा प्रकारे शब्दाचा प्रयोग केलेला आहे त्याला आपण लगेच म्हणून टाकतो की ह्या बघा ह्या वेदांताला पूर्वपक्षात टाकला असं आपण म्हणून जातो. परंतु वस्तुतः ह्याला वेदांताला पूर्वपक्षात टाकला असं म्हणता येत नाही. कारण का, जो निवृत्ती शब्दाचा आपण अर्थ सांगत आहात तोच या ठिकाणी देखील अभिप्रेत अर्थ आहे. या ठिकाणी तुम्हाला तो अभिप्रेत अर्थ कळाला नाही, अन्य ठिकाणी कळाला आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही याला वेदांताला पूर्वपक्षात टाकला असं म्हणतात. अशा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की त्या गोष्टींचा, त्या शब्दांचा, त्या पारिभाषिक पदांचा अर्थ आपल्याला न कळाल्यामुळे जिथे काही त्याचा अर्थ केला जातो स्पष्ट रीतीने त्याला आपण सिद्धांत पक्ष म्हणतो. आणि केवळ शब्दाच्या माध्यमातून निवृत्ती असा अर्थ केलेला असेल किंवा प्राप्ती असा अर्थ केलेला असेल तर त्याला आपण सहज म्हणून जातो की ह्याला वेदांताला पूर्वपक्षात टाकलं. परंतु हे वेदांत शास्त्राचं संप्रदाय पुरस्सर अध्ययन न केल्यामुळे ही अशा प्रकारची आपली गत होते. म्हणून या ठिकाणी निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे बाध, त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय. त्याचप्रमाणे इकडं आत्यंतिक निवृत्ती वेदांतामध्ये केवळ दुःखाची निवृत्ती. दुःखाला कारण कोण आहे? माया. मायेची निवृत्ती म्हणजे काय? दुःखाची निवृत्ती. मग दुःखाची त्रैकालिक हे जे काय त्रिविध प्रकारचं दुःख आहे, तिन्ही प्रकारच्या दुःखाची निवृत्ती, अविद्येची निवृत्ती, हे जे काय शास्त्रामध्ये कथन केले गेलेलं आहे हे केवळ वेदांतशास्त्राला दुःखाची निवृत्ती सांगायची नाही. जसं इतर दर्शनकारांनी केवळ दुःखाची निवृत्ती यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे. निवृत्ती केवळ दुःखाचे 21 प्रकारचे दुःख मानतात ते त्या दुःखाची निवृत्ती होणं 21 प्रकारचे काय 7 पदार्थ असतील किंवा काय त्यांचे दुःख असतील त्या दुःखाची निवृत्तीलाच ते मोक्ष मानतात. परंतु त्यांच्या इथं सुखाची प्राप्ती सुखरूप आत्म्याला ते सुखरूप मानत नाहीत. परंतु वेदांतशास्त्रामध्ये मात्र दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असे 2 प्रकारचे घटक आहेत मोक्षामध्ये.
आणि हे दोन प्रकारचे जे घटक आहेत ते वेगवेगळे आहेत असं नाही, एकाच वस्तूचे हे दोन वेगवेगळी नामाभिधान केले गेलेले आहेत. एकाच वस्तूला दोन घटकाची दोन अंशांची त्याला प्राप्ती होते असं नाही. वास्तविक अभेदरूप आत्मा, अभेदरूप प्रत्येक अभिन्न असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाची त्याच्या जीवनामध्ये प्रतिष्ठा प्राप्ती होते म्हणा. प्राप्ती शब्दाचा अर्थ अप्राप्तीचा जो भ्रम, ब्रह्मवस्तू आत्मवस्तू जे आहे त्या वस्तूविषयी अप्राप्तीचा जो भ्रम, त्या भ्रमाची निवृत्ती त्याला म्हणतात प्राप्ती. वेदांतशास्त्रामधील हा पारिभाषिक शब्द आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी मग तुम्ही जीवितेची मेली माय रे, अविद्येची निवृत्ती, मायेची निवृत्ती हे तर सांगितलं, परंतु त्याच्या जीवनामध्ये मग त्याला काही प्राप्त होते की नाही? त्याच्या जीवनामध्ये केवळ दुःखाचीच निवृत्ती होते काय? परमानंदाची देखील प्राप्ती होते? हो, होते. काय होते? कान्नो पाहले रे, कान्नो पाहले रे, नवल विपरीत कैसे झाले रे. कान्नो पाहिले रे अर्थात अधिष्ठान, आनंदरूप असणारं जे अधिष्ठान परमात्मा, त्या परमात्म्याची देखील त्याला अनुभूती येते. कान्नो पाहले रे. आता पाहले या शब्दाचा अर्थ त्या परमात्म्याला पाहिलं, त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला, त्या परमात्म्याचा प्रत्येक आत्मत्वानं त्याला ज्ञान झालं. पाहले शब्दाचा अर्थ या ठिकाणी ज्ञान आहे. कान्हो पाहले रे, कान्हो पाहले रे, नवल विपरीत कैसे. हे विपरीत गोष्टी आहेत. जेवी त्याची मेली माय रे, हे विपरीत नाही का गोष्टी? बरं, त्याची माय मेली, यानं दुग्धामृत पान केलं आणि त्या दुग्धामृतामुळं काय झालं? कान्हो पाहले रे, कान्हो पाहले रे, परमात्म्याचं त्याला दर्शन झालं. जाणत्या नेनत्या झासा पै चतुरा लागले पिसे. कान्हो पाहले रे, कान्हो पाहले रे, नवल विपरीत कैसे. जाणत्या नेनत्या झासा पै चतुरा. एक विपरीत आश्चर्यकारक घटना आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे पूर्वोत्तर भाव नाही, अविद्येची निवृत्ती आणि त्यानंतर काही काळानंतर परमात्म्याची, परमानंदाची प्राप्ती असं नाही. तर दोन्ही गोष्टी युगपत घडतात. जसं पाण्यावर शेवाळ आलेलं आहे. आता पाण्याची प्राप्ती अगोदर होते का पाण्यावरील असणारं शेवाळ अगोदर बाजूला केलं जातं? काय पाण्यावरील असलेलं शेवाळ बाजूला करणं हीच पाण्याची प्राप्ती आहे, तीच पाण्याची प्राप्ती आहे. पाण्याची प्राप्ती आणि शेवाळाची निवृत्ती ह्या दोन्ही दोन गोष्टी नसून एकच गोष्टी आहेत. पाणी आहेच आहे. मग नाही, काही जणांचा गुरुवरे बाबा सांगत असतात की काहीचा आग्रह जर असेल की नाही कोणती तरी एक गोष्ट प्रथम घडेल नंतर एक गोष्ट घडेल, दोन्ही युगपत घटना घडू शकत नाहीत, असं जर कोणी आग्रह धरतच असेल तर त्याला मग काय उत्तर आहे? तर त्याला हेच उत्तर आहे की परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आगंतुक आलेलं हे जे आवरण आहे, अज्ञान आवरण आहे, अविद्यारूपी आवरण आहे, त्या अविद्येची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती अगोदर होते म्हणा. अविद्या कार्य जगताचा बाद अगोदर होता म्हणा. आणि खाली उर्वरित असणारं जे तत्व आहे त्याचं नंतर ज्ञान होतं असं म्हणा. काही वाद नाही, काही विवाद नाही. तर परंतु वस्तुतः दोन्ही गोष्टी युगपत घडतात. अविद्येची किंबहुना अविद्येची निवृत्ती होणं हेच काय आहे? परमात्म्याची प्राप्ती देखील आहे. शेवाळाला बाजूला सारणं की नंतर त्या ठिकाणी पाणी काही नवीन उत्पन्न होतं का? नाही, पाणी तर तिथं असतंच, परंतु केवळ त्या पाण्याच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंधक असणारी जी अविद्या, त्या अविद्या निवृत्त झाली. अविद्या निवृत्ती फलदर्शनात वास्तविक परमात्म्याची प्राप्ती होते असं जे म्हटलं जातं ते वास्तविक परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मग काय होतं? अविद्येची निवृत्ती होते. अविद्येच्या निवृत्तीलाच परमात्म्याची प्राप्ती म्हटलेलं आहे, परमानंदाची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. त्यात परंतु सामान्य साधक लोकांच्या दृष्टीमध्ये हा भ्रम राहू नये म्हणून माऊली त्याचं अगदी स्पष्ट करून सांगतात. कान्हो पाहले रे, कान्हो पाहले रे, नवल विपरीत कैसे. एक आश्चर्यवत पश्यते कश्चिदेनम आश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेद नैचैव कश्चित. अशा प्रकारे ही आश्चर्यकारक अशा प्रकारची गोष्ट आहे. माऊलीने त्या श्लोकावर दिलेलं जे व्याख्यान आहे ते आपण मुळातच पाहून घ्या. एक विपरीत आहे, विपरीत घटना घडली आणि पुन्हा जाणतात जाणत्या नेणत्या झांसापै चतुरा लागले. जाणत्या नेणत्या झांसापै चतुरा लागले पिसे. पुन्हा माऊली पुढे म्हणतात, या उत्तरार्धाचा अर्थ करीत असलेली दोन प्रकाराने आपण अर्थ करू शकतो. ह्या परमात्म्याचं स्वरूप इतकं सुंदर आहे, इतकं आश्चर्यकारक किंवा इतकं सुंदर परमात्म्याचं स्वरूप आहे. सत्यम शिवम सुंदरम. परमात्मा हा इतका आनंदरूप आहे, इतका घनीव आहे, इतका सब्राभरित आहे, ओतप्रोत आहे
की त्या परमात्म्याच्या विषयी जाणत्या नेणत्या चतुरा झासा पिसे लागले. ह्या जेवढे काही जाणते आहेत, शब्दज्ञानी म्हणा, नेणते आहेत, ज्यांना काहीच कळत नाही म्हणा. काहीच कळत नाही म्हणजे आपाततः या ठिकाणी झांसा शब्दाचा अर्थ करत असते वेळी पूर्वसूर्याने ध्यास असा अर्थ केलेला आहे. याचा दोन प्रकाराने अर्थ करू शकतो आपण. ध्यास असा अर्थ घेतला तर जे जाणते आहेत, नेणते आहेत. नेणते आहेत म्हणजे ज्यांना शब्द पांडित्यता त्यांच्या ठिकाणी नाही, शाब्दिक ज्ञान त्यांच्या ठिकाणी नाही, पण परमात्म्याचं सामान्य रूपानं ज्ञान आहे. झांसापै चतुरा लागले पिसे, आणि जी चतुर आहेत, व्यवहार कुशल आहेत, त्यांना देखील झांसा पिसे लागले. त्यांना देखील या परमात्म स्वरूपाचा झांसा शब्दाचा अर्थ जर करता ध्यास असा केला तर त्याचा अर्थ होतो चतुरा ध्यास लागलं. चतुराला देखील ह्या जाणत्या नेणत्यांना देखील परमात्म्याचा ध्यास लागला आणि त्यांना त्या परमात्म्याविषयी वेड लागलं. अशा प्रकारचा एक अर्थ आपण करू शकतो. त्याचा दुसरा एक अर्थ, झांसा शब्दाचा अर्थ आणखी त्याने अर्थ केला तळमळ, ध्यान किंवा धमकावणी. अशा प्रकारे शब्दकोशामध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. त्या दृष्टीने जरी आपण पाहू गेलो तर जे काही जाणते आहेत, स्वतःला पंडितम मन्यमाना, हा स्वतःला पंडित समजणारे आहेत, जे नेणते आहेत, त्यांना देखील ह्या परमात्म स्वरूप किंवा आणि जे चतुर आहेत त्यांना देखील ह्या परमात्म स्वरूपाचा विचार करू गेला असता त्यांना देखील या परमात्मा स्वरूपाचा यथार्थ विचार करता आला नाही. परमात्म्याचं यथार्थ ज्ञान त्यांना देखील झालं नाही. त्यांची तळमळ, त्यांची जी धाक आहे, त्यांच्या अंतःकरणात असलेला जो धाक किंवा तळमळ आहे ती मात्र काही निवृत्त झाली नाही. जाणत्या नेणत्या झांसापै चतुरा लागले पिसे, आणि त्यांना एक प्रकारे वेड लागले, ते वेडे पिसे झाले. पानियाने विस्तव पेटेला, वारियाने लाविले वाते, आप्याप दीप प्रकाशला, तेथे न दिसे दिवस राते. ते म्हटलं नवल विपरीत कैसे झाले. नवल आश्चर्यकारक हे कसं काय घडलं, एक आश्चर्य आहे, आश्चर्यचकित करविणारी ही गोष्ट आहे. ते कशा प्रकारे आश्चर्य करणारी ही गोष्ट आहे, काय आश्चर्य आहे ते माऊली पुन्हा दृष्टांतपूर्वक सांगत आहेत. पानियाने विस्तव पेटविला, वारियाने लाविली वाती, आप्याप दीप प्रकाशला, तेथे न दिवस राती. आता विस्तव अग्नी जो आहे पेटविला, परंतु कशानं पेटविला? अग्नीने अग्नी पेटविला जातो. एखादा दिवा असेल तर दुसऱ्या दिव्याला लावला की तो दिवा प्रज्वलित होतो. परंतु या ठिकाणी माऊली म्हणतात पानियाने विस्तव पेटविला, पाण्याच्या द्वारा विस्तू अग्नी प्रज्वलित केला. बरं, वारियाने लाविले वाती, दिवा आहे, वात आहे, ती वात कशाने लावली? वस्तुतः दिवा लावला जातो तेव्हा मग ती वात प्रज्वलित होते. परंतु या ठिकाणी म्हणतात वारियाने वाती लाविली, वाऱ्याच्या माध्यमाने, वाऱ्याच्या द्वारा तो दिवा प्रज्वलित केला. आता वाऱ्याने तो दिवा विसतो, परंतु या ठिकाणी आश्चर्य, विपरीत नवल असं घडलं की वाऱ्याच्या द्वारा ती वाती लावली गेली. आपोआप दीप प्रकाशाला, आणि जो दिवा आहे तो आपोआप प्रकाशाला म्हणतात. आता दिवा आपोआप कसं काय प्रकाशित होईल, आपोआप कशा प्रकारे प्रज्वलित होईल? त्याच्याकरिता त्याला तेल पाहिजे, वात पाहिजे. त्या दुसऱ्या एका प्रज्वलित असलेल्या दिव्यानं त्याला, त्या दिव्याच्या वातीशी तो दिवा लावल्यानंतर तो दिवा प्रज्वलित होतो, प्रकाशित होतो. परंतु या ठिकाणी माऊली म्हणतात आप दीप प्रकाशला, दिवा जो आहे तो आपोआप प्रज्वलित झाला, तेथे न दिसे दिवस राती. आणि त्या ठिकाणी तो दिवा प्रकाशला गेला. आणि दिवा प्रकाशला गेल्यानंतर काय घडलं? आता प्रकाश तर झाला पाहिजे, अंधार तर गेला पाहिजे आणि प्रकाश दिसला पाहिजे. परंतु माऊली म्हणतात तेथे न दिसे दिवस राती, तेथे दिवसही दिसत नाही आणि रात्रही दिसत नाही. अंधकाराच जसं दिवा लावल्या व्यवहारामध्ये पण पहा, दिवा लावल्यानंतर प्रकाश दिसतो आणि जितका दिवा मोठा असेल तितकं त्याचं गोल तितकंच त्याचा अंधकार देखील तेवढ्याच मोठ्या अंधकाराची देखील प्रतीती येते. म्हणजे सामान्य दिवा लावल्यानंतर आपल्याला प्रकाश दिसून येतो, प्रकाश झाला असं आपण म्हणतो. त्याचबरोबर इतरत्र अंधकाराची देखील आपल्याला प्रतीती असते. परंतु इथं मात्र विपरीत घडलेलं आहे. काय घडलं? हा दिवा आपोआप प्रकाशित झाला, हे एक विपरीत आहे, हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे, ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर तो दीपक प्रज्वलित झाल्याबरोबर तेथे न दिसे दिवस रात्री, त्या ठिकाणी रात्रही दिसत नाही.
आणि दिवसही दिसत नाही. रात्रीची तर प्रतीती निवृत्ती होते, अंधकाराची तर निवृत्ती होते आपल्याला कळतं दिव्याने, परंतु प्रकाशाची तर प्रतीती येत असते ना. दिवस म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश पडल्यानंतर आपल्याला प्रकाशाची अनुभूती, प्रकाशाला आपण पाहतो, त्याप्रमाणे या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर रात्र तर जाते, परंतु त्याचबरोबर दिवस देखील जातो. अर्थात दिवस देखील दिसत नाही, दिवसाची देखील प्रतीती येत नाही आणि रात्रीची देखील प्रतीती येत नाही. अशा प्रकारे हे एक माऊलीने रूपक केलेलं आहे. आश्चर्यकारक नवल विपरीत कैसे झाले रे, हे जसं माऊली म्हणतात, विपरीत झालं, हे नवल झालेलं आहे, आश्चर्यकारक घटना आहे ही. याचा वेदांताच्या नुसार कसा अर्थ करून घ्यायचा, दार्ष्टांतामध्ये हे रूपक कसं लावायचं, तर त्याचा थोडा आपण विचार करूया. पाण्याने विस्तव पेटविला, पाण्याच्या द्वारा विस्तव पेटविला म्हणजे पाण्याच्या द्वारा तर विस्तव पेटवणं शक्य नाही, अग्नी प्रज्वलित होणं शक्य नाही. उलट अग्नी पाण्याच्या द्वारा विझतो. आग जर कुठं जास्त प्रज्वलित झाला असेल, भडका उडाला असेल, अग्नी असेल, त्या अग्नीला जर विझवायचा असेल तर आपण त्याच्यावर पाणी टाकतो आणि पाण्याच्या द्वारा ती आग विझवली जाते, तो अग्नी विझविला जातो. मग या ठिकाणी तर पाण्याने विस्तव पेटविला, तो विस्तव विझविला म्हटलं नाही, विस्तव पेटविला, अर्थात तो विस्तव प्रज्वलित केला. हे कसं काय घडलं, तर याच्यामध्ये हे एक विपरीत आहे, आश्चर्यकारक घटना आहे. याच्यामध्ये विचार असा आहे की वस्तुतः ही असंभवनीय गोष्ट आहे. पाण्याचं आणि अग्नीचं विरोध आहे, यांच्यामध्ये वैर आहे. अग्नीला पाणी विझवून टाकतो, परंतु तरी देखील पाण्याने ज्याप्रमाणे विस्तव पेटवावा त्याप्रमाणे ह्या जगताची उत्पत्ती माया करते. वस्तुतः परमात्मा जो आहे तो अखंड आहे, सबराभरीत ओतप्रोत ठोस अशा प्रकारे परमात्मा व्यापक आहे. त्या परमात्म्याच्या ठिकाणी जगत होणंच संभवनीय नाही, परंतु तरी देखील या पाण्याने विस्तव पेटविला, पाण्याने विस्तव पेटविणं शक्य नाही, त्याप्रमाणे जगत वास्तविक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत होणं संभवनीय नाही, परंतु ह्या पाण्याने जणू काही विस्तव पेटवावा त्याप्रमाणे ह्या मायेच्या द्वारा परमात्म्याने हे जगत उत्पन्न केलेलं आहे. आता ही गोष्ट घडणं शक्य नाही, तरी देखील झाली. थोडंसं ह्याच्यामध्ये अध्यारोप आहे, परंतु त्या अध्यारोपाच्या द्वारा पुन्हा माऊली थोडंसं आणखी त्याच्यामध्ये असणारं विज्ञान देखील सांगतात. अध्यारोप जो आहे तो अध्यारोप करत असतेवेळी देखील तो अध्यारोप अशा प्रकारचा केला जातो की तो अध्यारोप व्यावहारिक स्तरावरती व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने त्या अध्यारोपामध्ये देखील अनेक प्रकारचे विज्ञान दडलेले असतात. विज्ञानाचं मूळ बीज त्याच्या ठिकाणी अध्यारोप करीत असतेवेळी त्याच्यामध्ये दडलेले असतात. त्या अध्यारोपाचा जर करता आपण विचार केला तर त्या अध्यारोपाचा विचार करता करता अनेक प्रकारच्या विज्ञानांचा शोध त्याच्यातून वैज्ञानिक गोष्टींचा शोध त्याच्यातून लागू शकतो. आपल्याला माहितीच आहे पाण्याने विस्तव पेटविला याचा अर्थ वस्तुतः अग्नीची जी वीज आहे ती विजेची उत्पत्ती पाण्यापासून होते की नाही सांगा बरं. पाण्यापासून विजेची उत्पत्ती होते. या दृष्टीने अध्यारोप करत असतेवेळी देखील हा त्याच्यातूनच त्याचा अध्यारोपामध्ये देखील अनेक प्रकारचे शोध देखील लागू शकतात. परंतु केवळ अध्यारोप करणं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वैज्ञानिक शोध लावणं आणि त्याच्याद्वारा आपल्या व्यावहारिक अडीअडचणी किंवा व्यावहारिक काय ज्या गरजा आहेत त्या गरजा परिपूर्ण करणं पूर्तीला नेणं एवढाच त्याचा अर्थ नाही. वास्तविक तो अध्यारोप केला गेलेला आहे तो अध्यारोप आणि अपवादाच्या अतीत असणारी जी निष्प्रपंच वस्तू आहे त्या निष्प्रपंच वस्तूचं टळटळीत प्रत्येक आत्मत्वानं त्याचं ज्ञान व्हावं, आत्मा अभिन्न रूपाने त्याचं ज्ञान होण्याकरता त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. बरं, दुसरी गोष्ट देखील तशीच आहे. वार्याने लावली वाती, वार्याने वात लावली जात नाही, उलट वात लावली असेल तर ती भिजवून टाकतो वारा. त्याचप्रमाणे वाऱ्याने वात लावणं हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे मायेच्या द्वारा किंवा परमात्म्यापासून जगताची उत्पत्ती होणं किंवा मायेपासून जगताची उत्पत्ती होणं हे ज्या काही गोष्टी आहेत जगताची उत्पत्ती होणंच हे कठीण आहे, होणं शक्यच नाही. मांडक्य उपनिषदाचं जर करता आपण अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये देखील अजातवादाचा सिद्धांत सांगितलेला आहे. तोच अजातवादाचा सिद्धांत या ठिकाणी माऊली दृष्टांताच्या माध्यमातून सांगत आहे. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या द्वारा वाती अर्थात दिवा प्रज्वलित केला जाऊ शकत नाही त्याप्रमाणे
परमात्म वस्तूच्या ठिकाणी, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी हे जे जगत आहे ते जगत उत्पन्न झालेलं नाही. हे जगत जे आहे ते सतापासून उत्पन्न होत नाही, असतापासून उत्पन्न होत नाही. सदा असतपासून देखील उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे त्याच्यामध्ये एकूण 9 प्रकार पडले जातात. जगत जे आहे सतापासून उत्पन्न होत नाही, सतापासून उत्पन्न होत नाही आणि असतापासून उत्पन्न होत नाही. आणि आणखी त्याच्यामध्ये हे एकूण 9 प्रकार त्यामध्ये पाडले आणि त्या 9 प्रकाराच्या द्वारा एकूण कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते ते एकतर सतपासून उत्पन्न होईल, एकतर असतपासून होईल किंवा असतपासून उत्पन्न होईल. परंतु ह्या जगताची उत्पत्ती जी आहे ते सतपासून देखील उत्पन्न कसं होत नाही. परमात्मा जगत असतपासून देखील उत्पन्न होत नाही, सतपासून देखील जगत उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे 9 प्रकार पाडून त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलेले आहेत की परमात्म वस्तूपासून जगत उत्पन्न होणं शक्यच नाही, उत्पन्न होतच नाही. अशा प्रकारचा जो अजातवाद आहे तो वार्याने लाविले वाते याच्याद्वारा देखील आपण विचार करू शकतो की वाऱ्याच्याद्वारा वात लावणे शक्य नाही. तो प्रज्वलित उलट विझून जाईल, परंतु या ठिकाणी मात्र प्रज्वलित होतो. याचाच अर्थ काय, असंभवनीय असणारं जे जगत आहे ते देखील या मायेच्या द्वारा अघटित घटना पटियेसी मायेच्या द्वारा उत्पन्न होतं, किंवा उत्पत्तीचा भ्रम होतो, वास्तविक उत्पन्न होत नाही, उत्पन्न झालंच नाही. हेच शास्त्राला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये आणखी थोडं विज्ञान पाहायचं. काय काय आहे विज्ञान? याच्यामध्ये अध्यारोप आहे. अध्यारोपामध्ये देखील माऊली वेदांतातील विज्ञानातील एक गूढ रहस्य प्रतिपादन करतात. जसं वाऱ्याने वात लावणं शक्य नाही, हे ठीक आहे, परंतु वारा नसेल, अर्थात हवा नसेल, ऑक्सिजन नसेल, तर ती वात जी आहे ती देखील टिकून राहू शकत नाही किंवा लावली जाऊ शकत नाही. तसं पूर्वी शाळेमध्ये एक प्रयोग करून दाखवायचे, त्याला एक्सपेरिमेंट म्हणतात, की एखादी मेणबत्ती प्रज्वलित करायची आणि त्याच्यावर एक ग्लास झाकायचा वरून. थोड्या वेळेपर्यंत ती मेणबत्ती प्रज्वलित राहते आणि थोड्या वेळानं आपल्याला वास येतो. म्हणजे ती मेणबत्ती विझलेल्याचा वास आपल्याला येतो आणि आपण जर करता तो ग्लास बाहेर बाजूला केला तर त्या ठिकाणी ती मेणबत्ती विझलेली असते. का विझलेली असते? कारण ती मेणबत्ती किंवा तो दीपक प्रज्वलित राहण्याकरता देखील वायूची आवश्यकता आहे. या दृष्टीने देखील वार्याने लावलेली वाती त्या अध्यारोपामध्ये देखील माऊलीने विज्ञानाचं देखील प्रतिपादन केलेलं आहे. काही लोक म्हणतात की बाबा माऊलीने या ठिकाणी अमुक हे विज्ञान सांगितलं, अमुक हे विज्ञान सांगितलं, अमुक एका विज्ञानाचा माऊलीने शोध लावला. अशा प्रकारे वास्तविक ते इतर कुणाचं पेटेंट नाही, वास्तविक ते माऊलींचं पेटेंट आहे. अशा प्रकारे अनेक जण म्हणतात माऊलीने विजेचा शोध लावला 700-750 वर्षापूर्वी. परंतु वस्तुस्थिती अशी आहे वास्तविक माऊलीने त्याचा शोध लावला नाही. कसं काय? तर दृष्टांतासाठी माऊलींनी त्या शब्दांचा किंवा त्या वैज्ञानिक गोष्टीमध्ये असणाऱ्या विज्ञानाचा जो आहे तो दृष्टांत म्हणून प्रतिपादन केलेला आहे. आणि दृष्टांताचं कधी प्रतिपादन केलं जातं? जेव्हा एखादा सिद्धांत प्रतिपादन करावयाचा असतो आणि तो सिद्धांत श्रोत्याच्या बुद्धीवर आरूढ होत नसेल तर तो सिद्धांत श्रोत्याच्या बुद्धीवर यथार्थ रीतीने आरूढ व्हावा म्हणून त्या ठिकाणी शास्त्रकार संत हे दोघांच्या परिचयात असणारा एखादा दृष्टांत देतात. दृष्टांत जो असतो तो दोघांच्या परिचयाचा असतो. दार्ष्टांत जो असतो तो एकट्याच्याच सांगणारा जो वक्ता आहे त्याच्या परिचयाचा तो दार्ष्टांत असतो. श्रोत्याच्या परिचयाचा तो दृष्टांत असलाच पाहिजे असं नाही. त्याला तर त्याच्याविषयी अज्ञान आहे आणि ते अज्ञान निवृत्त व्हावं म्हणून त्याला दृष्टांत सांगितला गेलेला आहे आणि तो बुद्धीवर आरूढ होईना झालेला आहे म्हणून त्याच्याच परिचयाचा एक दृष्टांत सांगावा लागतो. म्हणून या दृष्टीने जर करता आपण त्याचा विचार करू गेलो तर हे जे काय माऊलीने शोध लावला असं म्हणतो आपण, ते शोध वगैरे काय लावलं नाही, तर अगोदरपासूनच ते सर्व लोकांना त्या काळच्या श्रोत्यांना देखील ती गोष्ट माहिती होती. म्हणजे इतकं प्रसिद्ध असणारी जी गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो माऊलीने त्याचा शोध लावला. वस्तुतः ती गोष्ट सर्वांना, तेथील श्रोत्यांना, सामान्य लोकांना देखील आपलं अध्ययन नाही म्हणून आपल्याला तसं वाटतं. आपल्या इतर प्राचीन जे काही वेदादी शास्त्र आहेत त्या सर्व शास्त्रामध्ये सांगूनच ठेवलेलं आहे, अगोदरच सांगितलेलं आहे. सर्व गोष्टी अगोदरपासूनच त्या प्रतिपादन केल्या गेलेल्या आहेत. आपण त्याचं अध्ययन करीत नाही म्हणून आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं, परंतु ही वस्तुस्थिती आहे.
या दृष्टीने या ठिकाणी वार्याने लाविली बाती आपण याच्यासाठी विचार केला. वार्याच्या द्वारा वात अर्थात दिवा प्रज्वलित ज्याप्रमाणे करावा, वस्तुतः तो प्रज्वलित होत नाही, तो विजतो वाऱ्याच्या द्वारा. परंतु ही अघटित घटना जी आहे ती देखील ज्याप्रमाणे घडावी त्याप्रमाणे आत्मवस्तूच्या ठिकाणी परमात्मा वस्तुता निर्गुण निर्विकार व्यापक सबराभरित ओतप्रोत ठोस अशा प्रकारचा परमात्मा आहे. त्याच्या ठिकाणी यत्किंचितही दुसरं काही असू शकत नाही. परंतु तरी देखील त्या ठिकाणी ते जगत माया उत्पन्न करून दाखवते. कशाप्रमाणे? वार्याने लाविले बाती याप्रमाणे. आपे आप दीप प्रकाशला, माऊली पुढे म्हणतात. आणि दिवा आहे, तो दिवा कसा आहे? आपोआप प्रकाशला. आता दिवा प्रकाशित होण्याकरिता काय पाहिजे? त्या दिव्यामध्ये तेल पाहिजे, वात पाहिजे, त्याच्यानंतर अग्नी पाहिजे किंवा काड्यापेटी पाहिजे म्हणा, माचीस बॉक्स पाहिजे म्हणा. त्याच्याद्वारा त्या वातीला आपण जेव्हा ती काडी लावू, तो अग्नी लावू, तेव्हा ती वात किंवा तो दिवा प्रकाशित होतो, प्रज्वलित होतो. परंतु या ठिकाणी म्हणतात माऊली आपोआप दीप प्रकाशला. हा दिवा कोणता आहे? हा आश्चर्यकारक अशा प्रकारचा दिवा आहे. माऊलीने या ठिकाणी दृष्टांत दिलेले आहेत. या दृष्टांतावरून सिद्धांतामध्ये आपल्याला ते दृष्टांत घटवून घ्यायचे आहेत. आता आपोआप दीप प्रकाशला हे कसं काय शक्य आहे? याचा दृष्टांत काय आहे? तर व्यवहारामध्ये असंभवनीय गोष्ट आहे. कारण का? वस्तुतः परमात्म्याविषयी जर दृष्टांत द्यायचा म्हटला तर परमात्म्यासारखा परमात्माच आहे. त्याच्यामुळं त्याला अनन्वय अलंकार असं म्हणतात. त्याप्रमाणे परमात्म्याला दुसरा कोणताही दृष्टांत देता येत नाही. परमात्म्याच्या स्वयंप्रकाशतेविषयी जर दुसरा दृष्टांत द्यायचा म्हटला तर दुसरा दृष्टांतच नाही. कारण परमात्मा एकच, एकमेवाद्वितीय परमात्मा एकटाच एक आहे, एकलम आहे. त्यामुळे परमात्म्याच्या स्वयंप्रकाशतेचं दृष्टांत दुसऱ्या कुणा काही देता येत नाही. दिव्याचं देता येईल, पण दिवा देखील परप्रकाशित आहे. चंद्र सूर्य हे देखील जे आहे ते परमात्म्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित होतात. यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. परमात्म्याच्या प्रकाशाने हे संपूर्ण जे काही तेजमंडल आहे किंवा जे चंद्र सूर्य आहेत, दिवा इत्यादी आहे, त्या सर्वांचं प्रकाशन परमात्म्याच्या प्रकाशानं होतं. यांचं उदाहरण जे आहे ते देखील देता येणार आणि ते देखील उदाहरण कमी पडतं. म्हणून या ठिकाणी माऊली वेगळ्या पद्धतीनं त्याचं दृष्टांत प्रतिपादन करतात. माऊलींची दृष्टांत प्रतिपादन करण्याची हातवटी शैली जी आहे ती पण एक विलक्षण आहे. तेच माऊली या ठिकाणी म्हणतात ते स्वयंप्रकाश परमात्मा जो आहे तो दिव्यासारखा आहे असं म्हणत नाही. तो दिवा जो आहे तो आपोआप प्रकाशाला आपोआप प्रकाशित झालेला आहे. अर्थातच या दिव्याला कोणत्याही प्रकारची कारण सामुग्रीची आवश्यकता नाही. अन्याच्या प्रकाशाची सहाय्यता घेऊन हा दिवा ज्याप्रमाणे व्यावहारिक दिवा प्रकाशित होतो त्याप्रमाणे हा प्रकाशित झालेला दिवा नाही. अर्थातच कोणता दिवा आहे हा? तर चिद्रूप असणारी ज्योती. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विठेवरी. अशा प्रकारची जी ज्योती, अशा प्रकारचं जे चिद्रूप असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप आहे, जे चैतन्य स्वयंप्रकाश स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभाव्यता, अशा प्रकारची जी स्वयं अनुभूती स्वरूप असणारी वस्तू किंवा त्याला माऊलींनी स्वसंवेद्या म्हटलेला आहे. आपोआप दीप प्रकाशाला म्हणजेच काय? स्वसंवेद्य आहे. हा दीप कसा आहे? हा दिवा कसा आहे? तर स्वसंवेद्य आहे. म्हणजे अवेद्यत्वे सती स्वयंप्रकाशत्वम अपरोक्षत्वम स्वयंप्रकाशत्वम. स्वयंप्रकाशाची जी व्याख्या केलेली आहे त्याचा विस्तारानं विचार केलेला आहे. आत्म्याच्या स्वयंप्रकाशतेविषयी स्वसंवेद्यतेविषयी त्याचा विस्तारानं शास्त्रामध्ये प्रकरण ग्रंथामधून उपनिषदामधून त्याचा विस्तार केलेला आहे. माऊलींनी तो सरळ शब्द वापरला, स्वयंप्रकाश स्वसंवेद्य. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. ते स्वसंवेद्य पदाचा जो अर्थ आहे तोच या ठिकाणी आपोआप दीप प्रकाशाला. अर्थातच अन्याच्या उष्ण्या प्रकाशाची, उष्ण्या ज्ञानाची याला आवश्यकता नाही. जे जड त्या ज्योती आहेत, दीपक ज्योती असेल, सूर्याची ज्योत असेल किंवा चंद्राची ज्योत असेल, ह्या अन्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात. परंतु हा प्रकाशमान असणारी स्वयंप्रकाशमान असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा अन्याच्या प्रकाशाची याला अपेक्षा नाही. आपण एक दिवशी विचार देखील केला होता की जड आणि चेतन किंवा चैतन्य म्हणा यांची व्याख्या काय आहे? जड कशाला म्हणतात? व्यवहारामध्ये जड शब्दाची किंवा पाठ्यक्रमामध्ये शालेय शिक्षणामध्ये जड आणि चेतनाची एक वेगळ्या प्रकाराने परिभाषा किंवा वैज्ञानिक सध्याचं सांप्रत असणारं जे विज्ञान आहे त्या विज्ञानाच्या द्वारा चैतन्याची परिभाषा वेगळी आहे, जडाची परिभाषा वेगळी आहे. जे हालत नाही, चालत नाही, एका ठिकाणी स्थिर असतं त्याला जड असं म्हणतात. आणि ज्याच्या ठिकाणी सेंद्रियत्व आहे, ज्याच्या ठिकाणी चलनवलन आहे,
त्याला आपण काय म्हणतो, चैतन्य असं म्हणतो. परंतु वस्तुतः याच्या विपरीत अत्यंत उलट अशा प्रकारे चैतन्याची वेदांत शास्त्राच्या द्वारा परिभाषा आहे. कोणती परिभाषा आहे तर वस्तुतः ज्याच्या ठिकाणी क्रिया नाही, जी निष्क्रिय वस्तू आहे त्याला या ठिकाणी चैतन्य असं म्हणतात. त्या इतरांचं प्रकाशन करतं परंतु स्वतःच्या प्रकाशनाकरिता ज्याला अन्याची अपेक्षा नाही त्याला म्हणतात चैतन्य. आणि जड कशाला म्हणतात, ज्याला इतरांचं तर ते प्रकाशन करीतच नाही परंतु स्वतःचं प्रकाशन, स्वतःची सिद्धी होण्याकरता देखील अन्याची अर्थात अन्य चैतन्याची त्याला आवश्यकता असते, त्याला जड असं म्हणतात. त्या दृष्टीने या ठिकाणी आपोआप दीप प्रकाशाला अर्थातच या प्रकाशाला, ह्या दिव्याला, हा जो प्रकाशमान असणारा जो दीपक ज्योती आहे, जी आत्मज्योती आहे, ती ब्रह्मरूप असणारी जी ज्योत आहे, त्या ज्योतीच्या प्रकाशनाकरता अन्य प्रकाशाची, अन्य उष्ण्या अशा प्रकारच्या ज्ञानाची त्याला आवश्यकता नाही. हा स्वयंप्रकाशमान अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वयंप्रकाशत्वम याचा आणखी विस्ताराने प्रकरण ग्रंथामध्ये विस्तारपूर्वक याचा विचार केलेला एक चित्सुखी नामक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तर या परमात्म्याच्या स्वयंप्रकाशतेविषयी अनेक प्रकारचे हेतू, अनेक प्रकारचे अनुमान देऊन, मला वाटतं साधारणतः 14 काहीतरी त्या ठिकाणी अनुमान किंवा 14 काहीतरी हेतू देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अनुमानाची उपपत्तीच्या द्वारा त्या ठिकाणी आत्म्याची स्वयंप्रकाशता याची सिद्धी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंप्रकाशतेची व्याख्या केलेल्या आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. एक व्याख्या माहिती आहे आपल्याला, अवेद्यत्वे सती स्वयंप्रकाशत्वम. अशा प्रकारच्या अनेक व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी चित्सुखाचार्याने केलेल्या आहेत. त्या चित्सुखी ग्रंथामध्ये अनेक काही बृहत्प्रस्थानत्रयी उपनिषदामधून देखील याच्या व्याख्या आपल्याला आढळून येतात. थोडक्यात स्वयंप्रकाशमान असणारा जो परमात्मा आहे तो आपोआप दीपप्रकाशाला तेथे न दिसे दिवस की राती. आणि हा एकदा हा जो दिवा प्रकाशित झालेला प्रकाशमान असणारा जो दिवा आहे, दीपक आहे, या दिव्याच्या ठिकाणी तेथे म्हणजे त्या दिव्याच्या ठिकाणी न दिसे दिवस राती न दिसे, त्या ठिकाणी दिवसही दिसत नाही आणि रात्रही दिसत नाही. अर्थात त्या ठिकाणी रात्रही नाही. का दिसत नाही? कारण त्या ठिकाणी रात्र नाहीच. रात्र म्हणजे काय? अंधकारही नाही आणि दिवसही नाही म्हणजे प्रकाश नाही का? जडरूपता आहे का? नाही. तर अंधकाराच्या सापेक्ष आलेलं जे स्वयंप्रकाशकत्व आहे ते देखील त्या ठिकाणी नाही. स्वयंप्रकाशरूप परमात्मा नाही असं नाही, तो स्वयंप्रकाशरूप आहे, प्रकाशमान आहे, तो सर्वांचं प्रकाशन करतो असं जे आपण म्हणतो ते देखील अंधकाराच्या सापेक्ष म्हणतो आपण, ते देखील अज्ञानाच्या सापेक्ष म्हणतो. ह्या परमात्म्याला जे काय ज्ञान, परमात्मा ज्ञानरूप आहे असं जे म्हटलं जातं, परमात्मा सद्रूप आहे असं जे म्हटलं जातं, परमात्मा आनंदरूप असं जे म्हटलं जातं, ते कशामुळं म्हटलं जातं? असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती. असतच्या व्यावृत्तीकरता सत अशा प्रकारे श्रुती माऊली म्हणते. त्याचप्रमाणे जडाच्या निवृत्तीकरता चिद असं म्हणते आणि दुःखाच्या निवृत्तीकरता परमात्मा सुखरूप आहे असं म्हणते. परंतु वस्तुतः परमात्मा जो आहे तो सच्चित आणि आनंद या पदांचा देखील वाच्य नाही, किंवा या पदांचा लक्ष देखील नाही. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, परंतु सच्चिदानंद रूप असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी सच्चित आनंद ही 3 पदं नाहीत. त्या 3 पदांचा तो परमात्मा लक्ष किंवा वाच्य किंवा लक्ष देखील नाही. अशा प्रकारे परमात्मा जो आहे तो स्वेमहिमनी प्रतिष्ठिता, स्वतःच्या महिमेमध्ये विराजमान आहे. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारासीचे प्रवादू वस्तूशी नाही. अशा प्रकारे परमात्मा जो आहे तो त्या परमात्म्याचं वास्तविक निखळ शुद्ध असणारं स्वरूप आहे. त्या परमात्म्याच्या माऊलीने त्याचं अमृतानुभवामध्ये देखील चिंतन केलं. अमृतानुभवामध्ये तर याचा विचार जो आहे तो विस्तारपूर्वक केलेला आहे. राती आणि देव पातली सूर्याचा ठाव तैसे आपुला साची वाव दोघे जे. रात्र आणि दिवस यांचा शोध घेण्याकरिता, रात्र आणि दिवस हे दोघांनी काय केलं? सूर्याचा शोध घेण्याकरिता ही सूर्याजवळ गेले. आता ते रात्र आणि दिवस राहतील का? आता ती रात्र आणि दिवस ही दोन्हीही सूर्यामध्ये विलीन होऊन गेली. त्या दोन्हींची सिद्धी सूर्याच्या ठिकाणी होत नाही. आपल्या दृष्टीनं रात्र आणि दिवस आहे, सूर्याच्या दृष्टीने रात्र तर नाहीच नाही, परंतु दिवस देखील नाही. रात्रीच्या सापेक्ष आपण दिवस असं म्हणतो, पण रात्र म्हणजे काय हे सूर्याला माहीतच नाही. त्या तद्वत आपल्या सत्य असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तैसी आपुला साची वावो दोघेही जिये, त्याप्रमाणे आपल्याला सत्स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी ह्या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या वावो आहेत, ह्या दोन्ही गोष्टी मिथ्या आहेत, ह्या दोन्ही गोष्टी टवाळ आहेत. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सद्रूप असणाऱ्या प्रत्येक आत्मा अभिन्न असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आणि ज्ञान, रात्र आणि दिवस म्हणजे काय? अज्ञान, ज्ञान, बंध, मोक्ष
ह्या दोन्ही गोष्टी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. बंधन ते नाही ठावे मोक्ष कासे या म्हणावे. बंधनच नाही तर आता मोक्ष तर कशाला, मोक्ष शब्दाची तर प्रवृत्ती होईल का नाही. बंधनाच्या सापेक्ष हे सर्व शब्द जे आहेत ते सापेक्ष आहेत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नमे मोक्षो न बंधनम, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना बंधन आहे ना मोक्ष आहे. तुम्ही बंध असं म्हणता म्हणून शास्त्र मोक्ष या शब्दाचा प्रयोग करते. वस्तुतः बंध नाही, बंधच नाही. बंधाच्या मिथ्यात्वाचा निश्चय जर झाला आणि जर तो म्हणत असेल मला मोक्ष प्राप्त झाला तर त्याला अजून मोक्ष प्राप्त झाला नाही. कारण का, बंधनाच्या सापेक्ष मोक्ष शब्दाचा प्रयोग होतो जेव्हा बंधाविषयीच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. तर आता तो म्हणेल आता मला मोक्ष तर कशाचा प्राप्त करून घ्यायचा आहे, मी तर आत्मरूप आहे, मी तर ब्रह्मरूप आहे. त्याप्रमाणे ज्ञान अज्ञान बंध मोक्ष या सर्व सापेक्ष भावांची निवृत्ती होऊन निरपेक्ष भावाला, निरपेक्ष असं जे तत्व आहे त्या तत्वाचं माऊली या ठिकाणी गायीच्या रूपकाच्या माध्यमातून वर्णन करीत आहेत. ते तत्व जे आहे ते निरपेक्ष आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सापेक्षता नाही, कोणत्याही प्रकारचे सापेक्षतेला ठाव नाही. अशा प्रकारे या ठिकाणी माऊली वर्णन करतात. तर असो, आणखी याच्यातील 2 चरणं राहिलेली आहेत. 3 चरणांचा आपण विचार केला, आणखीही पुढं 2 चरणं आहेत त्यांचा विचार करू. शेवटचा अभंग या प्रकरणातील आणि त्या अभंगाचा समाप्ती आपण उद्या करू. असो, झालेली सेवा माऊलींच्या सत्तेतून माऊली जसं स्फुरण करतील, गुरुदेवांच्या मुखारविंदातून जेवढं काही श्रवण केलेलं आहे गुरुदेवांच्या कृपेने त्याचा या ठिकाणी माऊलींच्या शब्दांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला आपण पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.